झालं का सामान शांता घेऊन? हो काकू, दोनच सामान लागत होतं, गुळ आणि कॉफी. आता डिलिव्हरीच्या बायांना गुळाची चहा द्यावा म्हणतात ना, आणि कॉफीची. हो हो शांता, गुळाची चहा चांगली होते आणि कॉफी होत. आता घरी साखरच होती, 2 गुळाच्या बट्ट्या होत्या तर काल रात्री मग झाला चहा त्याचा. म्हटले आता आणून घेते पटकन. मिळाली का मग मालिश करणारी? हो हो आली आहे ना, मालिश चालू आहे. मी म्हणलं पटकन आणते घेऊन. हो का, लवकरच आली ना. बाहेरगावी जातो म्हणते तेल लावायला, तर त्याच्यामुळे ते इकडे आधी आली. आता इकडेचा झाला की जाईल ते. पैसे वगैरे विचारले असतील ना, किती म्हणत होती? आता मी तर नाही विचारली, पण यांना सांगितली होती सोनूच्या बाबांना विचारून घ्याल म्हणून. 5,000 रुपये म्हणलं म्हणते 6 महिन्याचे. हो, पोरीलाही लावून देते तेल आणि राधा ताईला पण, दोघी मायलेकींना लावून देते तेल, आणि लाडूची आंघोळ बिंगोळही करून देते. परवडते ना, परवडते. 5,000 रुपये देऊन दिला, चांगली मालिश बिलिश होते. हो ना काकू, आपणही कशाला घेण करायचं. पण म्हणले मी 6 महिना यावं लागेल म्हटले. हो वगैरे म्हणाली म्हणा. आता कधी मधासाधा तर काही कार्यक्रम आला तर नाही येईन म्हणे. तर मी म्हटले तसा ठीक आहे बाबा, एखाद्या दिवशी नाही येशील तर. चला ठीक आहे काकू, मी जाते. राधाताई म्हणतील माझी भावच्या गेली तर पक्कीच लटकली म्हणतील. हो बाबा, तू जा जा, सेवा किंवा कर, चाय चोय बनवून दे, कॉफी वगैरे. हो काकू. हो नारायणचे बाबा, नारायणचे बाबा. काय झालं मंजुळा? हो मी काय म्हणते, ते हारगाठी न्यायची आहे तर फोन बिन केल्या की नाही? इवायांना फोन केल्या की नाही म्हटलं? नाही ना, नाही फोन वगैरे नाही केलं मी. तर मग कधी कराल फोन, कधी न्याल? होळीच्या आधी न्यावं लागते ना, माहित आहे की नाही आहे तुम्हाला? माहित आहे ना, माहित आहे. आता होळीला वेळ आहे ना. कशाची वेळ आहे? किती दिवस राहिली होळी आता? 12-13ची काहीतरी होळी आहे म्हणतात. मी काय म्हणते, आता ह्या रविवारी तुम्ही हारगाठी धरून चालले जा. त्यांना सांगा तुम्ही आम्ही रविवारी येत आहो म्हणा हारगाठी घेऊन. ते पण बाबा काही फोन नाही करत, काही नाही करत. हारगाठीचा कार्यक्रम कधी ठेवू, का ठेवू, काही फोन वगैरे काही करतच नाही. हो, तर त्यांचा फोन आला नाही म्हणून मी चुपच होतो. पण आपल्याला कार्यक्रम करायचा आहे तर त्यांच्या फोनची वाट पाहाल का तुम्ही? तुम्ही रविवारी घेऊन जाल तर ते सोमवारी आणतील. ठीक आहे ना, लावतो फोन. आणि मंजुळा, कोण कोण मग जायचा हारगाठी घेऊन? कोण कोण जायचा? 4-5 जण जा ना, जास्त जण नाही जात हारगाठीला. आता तुम्ही या, महेश आहे, आणि माझ्या भावाला फोन करून घ्या, 3 जण होता. आणि ह्या शांतारामला घेऊन जा, 4 लोक चालले जा होतात. शांतारामला घेऊन जाईन. आणि हिरालाल म्हणेल मला काही बोललाच नाही म्हणेल, काका म्हणेल. त्याला विचारणे आवश्यक आहे ना. ते हिरालाल भाऊ कुठं आपले दुकान टाकून येणार आहेत? अरे येऊ किंवा नको येऊ ते त्याची इच्छा, पण विचारणे तर आवश्यक आहे ना आपल्याला. हो विचारा बापा. मग 5 जण होता. हिरालाल भाऊ येतील तर 5 जण होता मग तुम्ही. ठीक आहे ना मंजुळा, फोन करून सांगून देतो त्यांना मी. हो, सांगून द्या. तुम्ही लावा फोन, मी जाते तिकडे रजनीच्या ना दुर्गाच्या घरी. तिकडे काहून चालली तू आता? हो, आता हे सारवण बिरवण करावं नाही लागेल का? झाड झूड सगळा. आता ते हारगाठी आणतील, तुम्ही रविवारी न्याल तर ते सोमवारी येतील, तर साफसफाई पाहिजे ना. मग त्याच्यासाठी नाही, पण आता साफसफाई तर करावंच लागेल, सारवण वगैरे. नारायणचे बाबा, तो मागच्या आता चुन्या बिनाचा आहे तर मी तर करून घेईन बायांच्या सोबतीने. पण हा समोर डिसेंबर आहे ना, पेंट लावायचा आहे, तर कधी करता तुम्ही? अरे आता पाहावं लागेल ना. नारायणला तर वेळ मिळत नाही, तो केव्हा करेल. आणि मी दुकानातच राहतो. आता देऊन द्यावं लागेल पेंटिंग करणाऱ्यालाच. आता देऊन द्यावं लागेल म्हणजे कधी द्याल? कधी द्याल सांगा तुम्ही. अरे त्यांच्या काय एका दिवसाचं काम आहे सांगितलं तर सांगा ना. हे पेंट गिंट मारून झाल्या पाहिजे ना, असंच ठेवता का? सांगितलं मी फोन करून. तो येणार आहे बघायसाठी, किती आहे, काय आहे, किती लागेल, किती खर्च येईल, कोणता पेंट बोलवायचा, सगळं सांगणार आहे. येतो म्हणे अर्धा तासामध्ये. तू आपला पाय मागेचा पाय, मी हा समोरचा देतो त्यांना. याचं टेन्शन घेऊ नको तू. का टेन्शन घेऊ नको म्हणता? आता लग्न राहिलाच किती दिवस. नाही तुमची पत्रिका वाटप करून झाल्या आहेत, नाही काही का करता ना का नाही तर माहित नाही. होते ना पत्रिका वाटप. छापायला दिले तर आणले का पत्रिका? नाही, फोन लावलो होतो त्याला, तर उद्या येऊन जाल म्हणे. उद्या जाऊन आणावं लागेल. हो आणून घ्याल. कुठं कार्यक्रमाला वगैरे जाणं होते तर तिकडे पत्रिका सोबत धरून घ्यायचा. जे कार्यक्रमात भेटले त्यांना देऊन द्यायचा, म्हणजे बहुतेक पत्रिका होऊन जातात वाटप करून. हो. रामरामजी भाऊ. रामरामजी. रामराम. कोणता काम चाललं भाऊ? हेच बापा, वावर शेतामध्ये जाणे. आता चालू वावरातून जेवण वगैरे केलं. भाऊ याच्यासाठी मी फोन केलो होतो, हारगाठीचा कार्यक्रम नाही का म्हटलं, कधी करायचा हारगाठीचा कार्यक्रम? आता बघा 12 तारखेची होळी येत आहे, तर आता किती तारखेला हारगाठीचा कार्यक्रम करायचा तुमच्या? कधी जमते सांगा भाऊ. तर तुम्ही कधी येता? तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा. मी का म्हणतो, ह्या रविवारी आम्ही येतो हारगाठी घेऊन, तुम्ही सोमवारला येऊन जा. जमते का मग?
हो जमते जमते. अजून का म्हणता भाऊ? काही नाही, सगळं ठीक आहे. बरं तर मग ठेवतो फोन. हो जी भाऊ हो. तर मग नक्की झालं, तुम्ही या रविवारला, आम्ही येतो सोमवारला हातगडी घेऊन. अरे पार्वती, पार्वती, लक्ष्मीची आई. हो, आली आली. कशाला एवढे जोरा जोरात आवाज मारून राहिले? अरे पार्वती, आता फोन आला होता, वयाचा फोन आला होता. का म्हणत होते भाऊ? लक्ष्मीचे सासरे का म्हणत होते? रविवारला हारगाठीचा कार्यक्रम करू म्हणत होते. इथे येणार आहेत रविवारला. रविवारी म्हणाले का? बरं झाला रविवारी म्हणाले तर. आता 2-3 दिवस मिळून जातात. थोडाशी साफसफाई करायची बाकी आहे. तुम्ही ना एकही नाही करू लागत बाबा. नुसतं उठला सुटला वावरातच जाता. आता एवढ्या जड वस्तू माझ्याने काही जमत नाही. थोडा हातभार लावू लागा ना. मग आता वावरातला कोण पाहते? वावरातला कोण पाहते? वावरातलाही 2-3 दिवसात जमा झाल्या पाहिजे ना. रविवारी ते लोक येणार आहेत हारगाठी घेऊन. सोमवारला मग आम्हाला जायचं आहे. तर मी का म्हणतो पार्वती, एक बाई जास्तची कर. शनिवारपर्यंत पूर्ण साफसफाई ओके झाल्या पाहिजे. आता कोण कोण येतात ना, कोण कोण नाही. बाया बिया येतात का तर अजून? हो, हारगाटीला कशाला बाया येतील तर माहित नाही. अरे काही सांगता नाही येत, आता आजकाल येतात सगळ्याच कार्यक्रमाला. विचारले नाही का किती लोक येतात तर? तसं अरेंजमेंट करावं लागेल ना मग. आता पार्वती, समोरच्या समोर कसा विचारू मी किती लोक येतात तुम्ही म्हणा? तुझ्याही ना कधी कधी दिमाग चालत नाही, काही समजतच नाही बाबा. आता का झाला विचारलं असतं तर? काही नाही झालं असतं. सहजसे विचारलं असतं की भाऊ किती लोक येतात. नाही नाही, येऊत कितीकच लोक, मी विचारत नाही. मग आपण कसा कसा स्वयंपाक करू तर? बिना अंदाजाने कसा कसा स्वयंपाक करू? काही नाही होत विचाराल तर. का म्हणणार आहे? का म्हणणार आहेत म्हणजे? माझ्या आई बाई मला किती जण येतात म्हणूनच विचारते, तसं वाटेल त्यांना. नाही वाटत ना त्यांना तसं. जास्तीत जास्त किती लोक येतील? 10-12 जण येतील. हो तसं तर आहे म्हणा. लावून टाक अंदाज, ते 10-12 लोक, आपण 7-8 लोक, 20-25 जण होतात. नाही का पार्वती? हो म्हणजे 20-25 लोकांचा स्वयंपाक करावा लागेल नाही का? हो हो, अंदाजे. तर का बनवू मग? स्वयंपाकामध्ये का ठेवायचं, का बनवायचं? आता पाहू ना, लक्ष्मीला येऊ दे, मग करू विचार. आता कशाला जाते लक्ष्मी ट्युशन घ्यायला? तुला मदत करू लागते ना घरी कामं बिमा करायला. आता पोरांचे पेपर आहेत म्हणून आता 1 हप्ता घेतो म्हणते ट्युशन. लक्ष्मीला तर विचारू, पण आपणही काहीतरी लक्षात आणून ठेवायचं ना. पनीरची भाजी बनवायची आहे का वांग्याची की फुलगोबीची? ना पहा बापा, सांगायचं राहिलं. ते हारगाठी घेऊन कोण कोण जाणार आहेत? फोन करून बोलवून घ्या. माझ्या भावाला बोलवून घ्या. आणि कोण कोण जायचं आहे तर तसा फोन करून सांगून द्या. हो, तुझ्या भाटव्याला सांगतो आणि भावाला सांगतो. ना पुतण जावायला सांगून द्या ना. हो सांगतो ना त्यांना पण. आणि तुमच्या मोठ्या भावाला सांगून द्या. किती जण झाले बाबा? भाऊ, भाऊजी, जावई, तुम्ही ना तुमचे मोठे भाऊ, झाले तरी 5 जण. एवढेच लोक जा तुम्ही. आता हारगाटीचे कपडे किपडे तर झाले, तेव्हाच घेऊन जावयाचे. तू शर्ट पॅन्ट हारगाठीसाठी म्हणूनच म्हणत होती का तू? हो. पार्वती, विमलाताई नाही आली का आज? एकटीच करून राहील का साफसफाई? नाही आली आहे विमला. ना हे पेंटिंग करायची होती तर कधी येणार आहेत माणसं? आज येणार आहेत म्हणत होते ना तुम्ही. मग रविवारचा तर कार्यक्रमच आहे आपल्या घरी हारगाटीचा. तर आता 2 दिवसात झाल्या पाहिजे. हो, फोन केलो होतो, येतो म्हणाले ना. आले का? एका दिवसात नाही तर करून टाकतात ते. त्यांच्या काही एका दिवसाचं काम आहे. हो तर आल्या तर पाहिजे. येतील तेव्हा करतील की नाही? मी का म्हणते, अजून त्यांना फोन लावा. रविवारी म्हणा आमच्या घरी कार्यक्रम आहे, तर आज आणि उद्याने व्हायला पाहिजे म्हणा. मग शनिवारी तर तुम्हाला कामच राहतील ना. भाजीपाला आणा, तर हा घ्या तर तो घ्या. असंही का मी पेंट मारणार आहो का? पेंट तर ते लोकच मारतील. हो, पेंट तर तेच लोक मारतील, पण हे सोपे सापे बरोबर व्यवस्थित ठेवा तर लागतील ना जिथल्या तिथे. म्हणून म्हणतो पेंट ना आज आणि उद्या झाल्याच पाहिजे. लावा बरं पटकन त्यांना फोन. सगळं सामान बिमान आणून झालाय आणि येत नाही ना, काही नाही. आज येतो उद्या येतो म्हणतात. अरे लावलो होतो ना, आता एका तासात येतो म्हणाले. नाही येतील तर मग लावीन. बस तुम्ही ना लोकांच्या भरोश्यावरच राहता. आता का 10 वेळ फोन लाव म्हणते का? निघालो म्हणाले ना, येतील आता. पार्वती बहिणी, हा धरा ना, सामान पकडा ना, खाली ठेवा ना लवकर. मला इथं सज्जावर चढवायला लावले ना, आपण तिकडे चालले गेले. हो ताई, आली. हे बापा, तुमचे भाऊ मार आवाज मारत होते ना म्हणून गेली होती. हा घ्या, डब्बा घ्या, वजनी आहे. हो द्या. चिक्कूचे बाबा, थांबा. का झाला आता? काहून आवाज मारून राहिली? चिक्कूचे बाबा, मी का म्हणते, सायंकाळी येताना ते का म्हणतात बाबा, असंच होते ना, लक्षात येत नाही पटकन माझ्या. आता राहू दे, लक्षात नाही येत आहे तर मी जातो, फोन करशील ना, सांगशील मग का बोलवायचं आहे तर. थांबा ना, आला ना. तोंडातच आहे पण येऊन नाही राहिला ना. हा खारक खारक नाही, बदाम खायचा, बदाम.
तुझ्या लक्षात नाही राहत. रोज बदाम खात जा 4, म्हणजे लक्षात राहत जाईल. होट बापा, माझ्यासाठी नाही म्हटली मी खारक. राहते लक्षात, पण कधी कधी होते. नाव ना त्या वस्तूच्या पटकन आठवत नाही. अरे तर खारक आपल्या गावच्या दुकानात इथं मिळते ना, तिथून घेऊन घेशील. का बनवून राहिली? खारक पाहिजे म्हणते तर. अहो काही नाही, राधाताई आहे ना, त्यांच्यासाठी नाही म्हटली पावक खारक. आता काल आल्या त्या, स्वागत वगैरे केला आम्ही, पण काही घेऊन नाही नेलं बा. तर म्हटली उद्या वगैरे जाईन मग भेटायसाठी खारक धरून, म्हणून पाहिजेत. अरे तर काकाच्या दुकानात मिळतात ना खारक, तिथून आणून घे घेऊन. नाही मिळत ना त्यांच्या दुकानामध्ये. का गोष्ट करते ललिता, त्यांच्या दुकानामध्ये तर आहे बरणी समोरच तर ठेवली राहते ना. हो त्या नाही वाढल्यावाल्या नाही, त्या पाकिटमध्ये नाही मिळत का, ते पाहिजेत ओल्यावाल्या. आता का म्हणू ललिता तुला खरंच, त्यांना खारका म्हणतात का? पेन खजूर होते. हो बाबा, पेन खजूर. आता मी काय म्हणते, ते एक पाकिट आणाल ना घेऊन. आणीन. जाऊ का आता? काय अजून काही सांगायचं? नाही जा. काही सांगितलं यांना सामान माणसांना असे भडकतात बापा. माय बाई, या दोघी जणी कुठे चालल्या? ए रजनी, दुर्गा, इकडे. रजनी, दुर्गा, कुठे चालल्या तुम्ही? कामावर चालला बापा. कुठे जाऊन आम्ही? आता कामावर चालली का रजनी? आता उन्हाळ्याच्या तर सकाळीच जातात, 7-7:30 वाजेच जातात बाया कामावर. ऊन नाही लागत का मग? तर वावरात नाही चालला ना ताई? माय बापा, वावरात नाही तर कुठे चालल्या हो तुम्ही कामावर? हे आपल्या मंजुळा काकूच्या घरी. त्यांच्या घरचे काम आहेत ना, घरदार सारवणे, भांडे कुंडे, कपडे लत्ते, अजून कटान बिटान आहे साफ करायचं म्हणत होते. तर आता त्यांच्या घरीच काम होईल. 4-5 दिवस होते का 8 दिवस होते तर. असं चल ना रजनी लवकर, आधीचीच उशीर झाला. हो दुर्गाताई चला. मग माहित आहे ना तुला त्या काकूची सवय, 10 मिनिटही लेट झाला तर 3 वेळा म्हणते. आज तर आपल्याला 10 वाजे यायला सांगितलं होता, 10:30 वाजून गेले. घरी तुझ्या कामं नव्हते झाले लवकर, मला तुझ्या घरी येऊन अर्धा तास थांबावं लागलं. चला आता इथं टाइमपास नको करू. हो चला. हे दुर्गा तर शहाणीच आहे जास्तची. जाऊ दे. बरं, बायांना सांगायलाही गेली मी, आणि आल्यानंतर तुम्हाला जेवण दिली, जेवणही झाला तुमच्या, तरी बायांचा पत्ता नाही. म्हटली होती 10 वाजे याल म्हणून, आणि मग 5 नाही वाजत तर सुट्टी करतात. अरे तर येतील ना, होते कमी जास्त वेळ. पण त्या समजून घेतात का मग? मंजुळा, मी जातो ते पेंटचे डब्बे घेऊन आणतो, आणि दुकानातही सामान लागते काही. पेंटवाले मिळाले का? आला होता का तो पेंटवाला? हो आला होता. पेंटचे डब्बे वगैरे सगळं लिहून दिला त्याने. तर आता सामान आणून घेतो म्हटलं, उद्या चालू करतो म्हणे. हो तर त्याला बोलले असणार ना, उद्या परवा 2 दिवसात झाल्या पाहिजे म्हणा. हो 2 दिवसही नाही लागणार म्हणत होता. सुरू करेल तेव्हा की नाही काम, नाही तर मग कोणी काय करतात, मारी इकडेच्या काम तिकडेच्याही काम घेऊन घेतात, आणि थोडासा काम करतात ना लटकवून ठेवतात. मग नाही सांगितलं मी त्याला, तू 2 दिवसात काम संपवत असेल तर देतो म्हटलं, नाही तर नाही देत म्हटलं. हो म्हणे, दुसऱ्या साईड बंद आहेत म्हणे, ते सोमवारला सुरू करणार आहो म्हणे, 2 दिवस खालीच आहो म्हणे. तो आता जर तुमचं सामान आणलेलं राहिलं असताना म्हणे तर आताच सुरू केलं असतं म्हणे. तर मग जा घेऊन येऊन जा पटकन. नाही बाबा, ह्या बायांना काही समजते की नाही समजत, कोणाच्या घरी कामावर किती पाहिजे जावा. काकाजी काकू कोणाकडे आहेत? मागे आहे ना, मागे जा. आल्या वाटते आत्ताशी महाराण्या. काहून दुर्गा, रजनी खूप उशीर केला ना यासाठी तर? काकू मलाच वेळ लागला. दुर्गा ताई ते येऊन गेले होते आमच्या घरी, मलाच थोडा उशीर लागला बा. ते पाहुणे येऊन गेले तर मग त्यांचा नाश्ता पाणी, त्याच्यामुळे उशीर झाला. कुठले पाहुणे आले होते? माझ्या मावस भाऊ आली होती. थांबा म्हणली तर नाही थांबले असते तर मग काही मी आज आली नसते. बरं झालं नाही थांबले तर. काही म्हटलं का काकू? नाही बाबा, काही नाही म्हटले. मी म्हटले आतापर्यंत काम नाही येऊन राहिले. आली मी तुमच्या घराकडून, यांना जेवण वगैरे दिली. चला ना आता आधी कोणतं काम करून? आधी बाबा आता हे भांडे वगैरे बाहेर काढावं लागतील, मग झाडझूड करून. एक जणी भांडे घासा आणि एक जण झाडझूड करावं लागेल. एक रूम करून म्हणतो. आधी आता बेडरूम करून का? कपडे वगैरे धुवायचे आहेत अजून. काकू मी का म्हणते, आता कपडे वगैरे आज नाही धुत, उद्या लवकर येऊ थोडासे आम्ही. उद्या आधी कपडे धुऊ, आज ना भांडे वगैरे काढून टाकू, झाडू गिडू लावून टाकू. तर एकाच दिवशी कुठं कपडे धुवून होतील, थोडे धुवा लागतील ना. हो आता पडदे बिडदे थोडे धुऊ. आणि चुनाई लावायचं आहे ना, भिंती सारवायच्या आहेत ना. आम्हालाच भिंती सारवायच्या आहेत का? हो, काहून प्रश्न जमत नाही का? जमते. तुम्ही दोघी, मी करू लागेन ना. रजनी स्टूलवर उभी हो, आणि ते सज्जावरचे डब्बे दे बरं. हो काकू देते. कोणाकडे आहे स्टूल? समोरच होता, आणावं लागेल. काकू द्या ना, झाडू कुठं आहे? मी झाडून घेतो तोपर्यंत. तर का झाडशील तू? आधी आता हे डब्बे काढावं लागतील, पडदे गिडदे काढावं लागतील, तेव्हाच तर झाडशील ना.
मी का म्हणतो आम्ही आता हे डब्बे वगैरे काढतो खाली करतो. तू तोपर्यंत ते पडदे गिडदे आहेत तर धुते का? हो धुते ना, धुवून टाकते. तुम्ही तोपर्यंत रूम खाली करा नाही का? हो तेच म्हणते मी. आणि काकू तुम्ही हारगाठी नाही नेत का? हारगाठीचा प्रोग्राम नाही केला ना? काही समजलं नाही बाबा, तुम्ही नाही सांगितलं काही, तिकडूनही फोन नाही आला. आहे ना, आहे. आजच फोन केला होता तुझ्या काकांनी. रविवारी आम्ही लोक जाणार आहोत, मग सोमवारी ते येणार आहे तिकडे. हो का? सोमवारी कुठे जाशील नको? स्वयंपाक बिंपाक करायला राहशील. आता कुठं जाणार आहो मी? आता तुमच्याच तर घरी आहे ड्युटी लागली. काकू स्टूल आणली ना या. हो येते. दुर्गा दुई पडदे काढून घेऊन जा तिकडे. निरम्यात गिरम्यात टाक ना, धू जेवढे होतात तेवढे. हो काकू चला.